स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजवंदनाचा कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या शिक्षकाच्या दुचाकीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने शिक्षक संजय बाळकृष्ण कांबळे राहणार भोसरे तालुका माडा यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला। ही घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास कुरुडवाडी करमाळा रस्त्यावरील ढवळसपाटी येथे घडली आहे। कांबळे हे ढवळस येथील जय जगदंबा महाविद्यालयात कार्यरत होते। शाळेचे मुख्याध्यापक श्रीहरी कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालक अरविंद भांगे राहणार शेटफळ याच्या विरुद्ध कुरुडवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ध्वजवंदनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याध्यापक श्रीहरी कापसे व शिक्षक नेताजी घोरपडे हे दोघे एका दुचाकीवर तर शिक्षक संजय कांबळे स्वतःच्या दुचाकीवरून कुरुडवाडीकडे निघाले होते। ढवळसपाटी चौकात कांबळे यांची दुचाकी क्रमांक MH45 AY 5838 वरून कुरुडवाडी करमाळा रस्ता ओलांडत असताना कुरुडवाडीकडून करमाळ्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा टेम्पो क्रमांक MH04 FU 5785 यांच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली। या धडकेत कांबळे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकले गेले। त्यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच बेशुद्ध पडले। फिर्यादी यांच्या सहकार्याने व तेथे थांबलेल्या नागरिकांनी त्यांना रुग्णवाहिकेतून कुरुडवाडी येथील खासगी रुग्णालयात त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले।